केंद्र सरकारनं साखर निर्यात बंदी केलेली आहे आणि याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत हर्षवर्धन पाटील आहेत. भाऊ, खरं तर हा सरकारचा निर्णय कसा वाटतो तुम्हाला? नाही, एकतर हे हे अनपेक्षितपणे हा निर्णय घेतला आणि आम्हाला कालच त्याचं नोटिफिकेशन मिळालं. वास्तविक पाहता आम्ही सर्व साखर उद्योगांनी साखर एक्सपोर्टसाठी परमिशन मागितली होती आणि ती परमिशन मिळाली. पण ह्या मधल्या 2-3 महिन्याच्या आंतरराष्ट्रीय जे काही युद्ध चाललेलं आहे त्यामुळं साखर एक्सपोर्ट करायला बऱ्याच अडचणी आल्या. त्यामुळे आता आम्ही अशी विनंती करणार आहे केंद्र सरकारला की जे ट्रान्झॅक्शन्स आमचे झालेले आहेत किंवा जे करार झालेले आहेत आणि त्याचं लिफ्टिंग पण चालू आहे. आता बऱ्याच व्यापाऱ्यांनी कारखान्याकडं EMD पण दिलेली आहे. कुणी 200 रुपये दिली, कुणी 100 रुपये दिली, कुणी 300 रुपये दिली. काही लोकांनी 50% पेमेंट कारखान्याकडे भरलेलं आहे आता आणि ॲग्रीमेंट पण झालेले आहेत सगळे. आता हे सगळं एकदमच अडचणीत आलेलं आहे. त्यामुळे आम्ही आता उद्या एक मीटिंग पुण्याला घेतलेली आहे आणि एक केंद्र सरकारला एक निवेदन आम्ही देणार आहे की ह्या निर्णयाचा आपण फेरविचार करावा. एकदम असं अचानकपणे आता तिने कोणत्या भूमिकेतनं निर्णय घेतला याची आम्हाला काही कल्पना नाही आहे. परंतु असं समजतं आहे की पुढच्या वर्षी साखरेचा स्टॉक जो कॅरी फॉरवर्ड साखर लागते आपल्याला, तर तो त्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी आहे का काय, अशी काही शंका काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली असं आमच्या कानावर आलेलं आहे. ते एकदा त्यांना भेटू आम्ही आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांना पण एक निवेदन आम्ही ह्या संदर्भातलं आम्ही देणार आहोत. पण जो सरकारने हा निर्णय घेतलेला आहे यामुळं किती मोठ्या प्रमाणात नुकसान होईल असं तुम्हाला वाटतं? नाही, मुळात तर काय फार मोठी साखर एक्सपोर्टला परवानगी नव्हतीच. दिली होती परवानगी पहिल्यांदा 15 लाख मेट्रिक टनाची, नंतर वाढवून दिली 5 लाख मेट्रिक टनाची, झाली 20 लाख टन. पहिल्या 15 लाखाची परवानगी दिली त्यावेळेस आंतरराष्ट्रीय साखरेचे दर हे इथल्या डोमेस्टिक साखरेपेक्षा खाली होते. त्यामुळं कोणीच साखर एक्सपोर्ट केली नाही, कारण आंतरराष्ट्रीय दर उतरले आणि साखर एक्सपोर्टला परवानगी आली. मधल्या काळामध्ये थोडे साखरेचे दर वाढायला लागले आणि त्यामुळं आता माझ्या माहितीप्रमाणे 7 ते 7.5 लाख मेट्रिक टन साखर ही आपली एक्सपोर्ट झालेली आहे आणि उर्वरित राहिलेली साखर जी आहे त्याची आत्ता ह्या महिन्यामध्ये साखरेचे दर बऱ्यापैकी आले. म्हणजे 3800-3900 पर्यंत एक्सपोर्टला दर आले सांगतो. आता आम्ही पण आमच्या निराभिमा कारखान्याची 3900 रुपयांनी साखर एक्सपोर्टला दिली. आता आम्ही 14,000चा कोटा होता आम्हाला, आमची 10,000 उचलली त्यांनी, 4,000 शिल्लक राहिली. आता हे असे बऱ्याच कारखान्यांचे प्रश्न आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की ह्याचा फेरविचार. दुसरा ह्याच्यातनं अडचण काय झाली, हा क्वांटम लहान आहे पण एक्सपोर्टला बॅन आणल्यामुळं जे डोमेस्टिक मार्केट आमचं जे आहे, जे 3800-3900 पर्यंत चाललं होतं ते एकदम 100 रुपयांनी खाली आलं. आता अजून उद्या सोमवारचे मार्केट कसं होईल काय सांगता येत नाही. म्हणजे आधीच कारखानदारी गोत्यात आहे आणि त्यामुळं आणखी गोत्यात येऊ शकते डोमेस्टिक लेवलला. कारखानदारीचा मूळ प्रॉब्लेम काय झाला आहे, कारखानदारी अडचणीत नाही आहे. ऊस उत्पादक शेतकरी, ऊस वाहतूक करणारा शेतकरी आणि कारखान्यामध्ये काम करणारा कामगार आणि वित्त संस्था जे कारखान्याला कर्ज देतात ते, हे 4 घटक खरं अडचणीत आलेले आहेत. आता कारखाना तो काय त्याचा मालक नाही ना कारखानदार. आता आम्ही कारखाना चालवतो कॉपरेटिव्हमध्ये, आम्ही विश्वस्त आहोत, आम्ही काही त्या कारखान्याचे मालक नाही. मूळ मुद्दा कारखान्याचा मालक कोण आहे, तो मालक अडचणीत आला आहे. आता बाहेर चित्र असं मांडलं जातं की कारखानदार अडचणीत आलेले आहेत. आम्ही कारखान्याचे मालक नाही आहे. मुळात 5.5 कोटी ऊस पिकवणारा शेतकरी आहे, 6.5-7 लाखापेक्षा जास्त कामगार वर्ग आहे. आज बघा यावर्षी जवळजवळ 7,000 कोटीची FRP द्यायची राहिली, 2,000 कोटी HNDचं पेमेंट द्यायचं राहिले, 700 कोटी कामगारांचा पगार द्यायचा राहिलेला आहे. हे महाराष्ट्रपुरतं बोलतो मी, बाकीच्या तर इतर राज्यातले आकडे वेगळेच आहेत. त्यामुळं तातडीनं ह्याच्यामध्ये केंद्र सरकारने लक्ष घालावं आणि आमचं म्हणणं असं आहे की 3च गोष्टी कराव्यात. त्याला केंद्र सरकारवर आर्थिक बोजा येणार नाही. पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही आता परवा 100 रुपये FRP वाढवली, चांगली गोष्ट आहे, आम्ही स्वागत करतो.
शेवटी आम्ही पण शेतकरी आहे. शेतकऱ्याला आज ह्या दरामध्ये ऊस परवडत नाही, हे वस्तुस्थिती आहे. मग शेतकऱ्याला ऊस पिकवणं परवडत नाही. आहे या FRP प्रमाणे कारखाना चालवणाऱ्याला शेतकऱ्याला दर देणं परवडत नाही. आहे या पगारामध्ये कामगारांना काम करणं परवडत नाही. मग हा उद्योग जो सोशो इकॉनॉमिकली उद्योग आहे, जो 14,000 कोटीपेक्षा जास्त रेव्हेन्यू गव्हर्नमेंटला देतो, राज्याला आणि केंद्राला, तर ह्याच्यावर तातडीनं पावलं टाकण्याची गरज आहे. काही निर्णय केंद्र सरकारने पूर्वी चांगले घेतले होते. इन्कम टॅक्स रद्द केला, इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम आणली, त्याच्यानंतर 6% व्याजाची योजना आणली. हे निर्णय चांगले झाले. पण आत्ता ह्या 8 वर्षामध्ये तुम्ही MSPला हातच लावायला तयार नाही. म्हणून आमचं काय म्हणणं आहे की MSP 4100 रुपये करावी. इथेनॉल, आता तुम्ही तर सगळीकडे वाहनांची कपात करायला सुरुवात केली. आजच 3 रुपये 15 पैसे पेट्रोल डिझेलचा दर वाढला, आजच दर वाढला. मग आमचं इथेनॉल तुम्ही 60-62 रुपयांनी घेताय. आमचं म्हणणं असं आहे की 2000 कोटी लिटर इथेनॉल तयार करण्याची क्षमता आपल्याकडे आहे. आज शुगर इंडस्ट्रीमधून 2000 कोटी इथेनॉल आपण तयार करू शकतो. 75,000 कोटीची गुंतवणूक साखर उद्योगामध्ये ह्या इथेनॉलसाठी झालेली आहे. थोडी ही पॉलिसी जर एक्सटेंड केली, बी हेवीचं इथेनॉल, सिरपचं इथेनॉल, सी मोलेसिसचं इथेनॉल, ह्याला जर बढावा दिला आणि एक 5 ते 7 रुपये जर इथेनॉलच्या किमती वाढवल्या, तर ग्राहकालाही आज 93.5 रुपये लिटर डिझेल झालं आहे. आज 90वरनं 93.5 झालं, आजचाच रेट आहे सकाळचा. आमचं इथेनॉल 60-62 रुपयाला बसते. 25% ब्लेंडिंग जर तुम्ही केलं तर ह्याचा फायदा परकीय चलन जे जातं आहे आपलं ते वाचेल. ग्राहकाला जो महागाईचा फटका बसतोय त्याला किमान 25%चा तर आधार मिळेल. बघा ना, 25% मी इथेनॉल वापरणं आणि 75% मी डिझेल वापरणं, पेट्रोल वापरणं, याची तुलना जर केली आपण तर साहजिकच आहे त्याचा फायदा ग्राहकालाच होईल. म्हणून आम्हाला असं वाटतं की MSP 4100 रुपये करावी. आता गरज आहे. दुसरी गोष्ट, इथेनॉलच्या किमती आता MSP किती आहे? आता MSP 3100 रुपये, 1000 रुपयांनी वाढवला. 800 रुपये FRP वाढली गेल्या 7-8 वर्षामध्ये. मग सगळेच कारखाने अडचणीत का आले? सोपं एका वाक्यात सांगतो मी तुम्हाला. ह्याच्यात कुठला कारखाना चुकीचा चालला आहे किंवा काहीतरी भ्रष्टाचार झाला आहे असं म्हणत नाही. काय असतील कोणी त्याची सरकार चौकशी करेल. पण शेतकऱ्याला देणारा दाम आणि कारखान्याला मिळणारं उत्पन्न ह्याच्यामध्ये 600 ते 700 रुपयाचा गॅप आहे. हा कव्हरच होऊ शकत नाही. त्यामुळे म्हणजे ही समजा 10 लाख टन जर गाळप झालं, मी तुम्हाला आज स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, ज्या कारखान्याचं 10 लाख टन गाळप झाले त्याचा 70 कोटी कॅश लॉस झाला. ज्याचं कारखान्याचं 5 लाख टन गाळप झाले त्याचा 30 कोटी रुपयाचा कॅश लॉस झाला. यावेळेस कारखाने चालू होणार नाहीत अशी परिस्थिती तुम्ही सांगितलं होतं. त्या संदर्भात तुमची मुख्यमंत्र्यांची बैठक देखील झाली आणि तुम्ही 500 रुपये FRP द्यावी अशी मागणी केली होती. अनुदान द्यावं जे आहे ते प्रति टनाला. त्या संदर्भात कमिटी बसवली असं कळतं आहे. त्याचा निर्णय कधीपर्यंत होऊ शकतो? आणि काल त्याची माहिती घेतली. काल काय मी सेक्रेटरीशी बोललो. काल ती कमिटी बसवली होती मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली. त्या कमिटीची मला वाटतं 3 दिवसापूर्वी बैठक झाली. त्या कमिटीने अहवाल तयार करायचं काम चाललेलं आहे आणि एकच मिटिंगमध्ये अहवाल तयार करायचं ठरलं होतं. त्याप्रमाणे आम्ही त्या कमिटीसमोर 5 मागण्या ठेवल्यात. आम्हाला टनाला 500 रुपये राज्य सरकारने शेतकऱ्यांची FRP देण्याकरता अनुदान द्यावं, ही पहिली मागणी. पंजाब गव्हर्नमेंटनी 650 रुपये अनुदान दिले टनाला. कर्नाटक गव्हर्नमेंटने आत्ता 50 रुपये दिले आणि दिवाळीला 50 रुपये देणार आहेत. उत्तर प्रदेश सरकारी कारखाने जे असतील तिथं 300 ते 400 रुपये अनुदान देत आहे. महाराष्ट्र तर पॉइंटर आहे शुगर इंडस्ट्रीमधला. म्हणून आमचं म्हणणं असं आहे की हे अनुदान जर दिलं तर कुठंतरी आमच्या ह्या सगळा आर्थिक जो आमचा फ्लो ब्लॉक झालेला आहे त्याला मदत होईल, ही पहिली मागणी. दुसरी मागणी, कर्जाचं पूर्ण रिस्ट्रक्चरिंग करावं लागेल आणि ते सुद्धा 2 वर्षाकरता मॉरिटरियम आणि 12 वर्षाकरताची त्याची विस्तारित परतफेड. तिसरा मुद्दा, ते जे बँकेचं व्याज आहे त्यातलं 50% व्याज सरकारने आम्हाला मदत करावी, 6% आणि 6% आम्ही भरू. चौथी मागणी, सॉफ्ट लोनची पॉलिसी आणावी लागेल. कारण आज कारखाने जर चालू करायचे असतील तर फ्री सीजनल लोन मिळायला तयार नाही, मेंटेनन्स करायला पैसे उपलब्ध नाहीत, HNTचं कमिशन डिपॉझिट द्यायला पैसे उपलब्ध नाहीत.
त्यानंतर FRP द्यायला पैसे उपलब्ध नाहीत आणि बँकाकडे गेलं तर 31 मार्चला बरेचसे अकाउंट्स आमची NPAमध्ये गेलेले आहेत. मग आता हे पैसे मिळणार कसे? तर सॉफ्ट लोनची एक पॉलिसी आणावी आणि ती एक 7 वर्षाकरता सॉफ्ट लोनची पॉलिसी करावी, हा एक मागणं. आणि 5वी मागणी अशी होती आमची की मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक डेलिगेशन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांना आणि देशाच्या पंतप्रधानांना भेटण्याकरता मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, अशा ह्या आमच्या 5 मागण्या होत्या. तर त्याच्यावर मला वाटतं सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक उत्तर दिलं. आमच्या 24 मार्चला जी मिटिंग झाली आमची, त्याही मिटिंगमध्ये मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक उत्तर दिलं. त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतो आम्ही. आता सोमवारी मंगळवारी मुंबईला जाणार आहे, प्रयत्न करणार आहे मुख्यमंत्र्यांना भेटायचा. आता आज गडकरी साहेब येत आहेत तिथं. मी गडकरी साहेबांना सुद्धा आम्ही आज सांगणार आहे की तुम्ही पण ह्यात लक्ष घाला, कारण तुम्ही केंद्रात आहात आणि इथेनॉल वगैरे ह्या कामामध्ये गडकरी साहेबांचं पण योगदान मोठं आहे. शेवटी हा शेतकऱ्यांचा उद्योग आहे. आज एवढा एकमेव उद्योग असा राहिलेला आहे. एका बाजूला महागाई वाढते, दुसऱ्या बाजूला शेती परवडणं लोकांना, खताची अडचण आहे, बियाण्याची अडचण आहे, पाऊस लांबतोय, अल निनोचा निगेटिव्ह इफेक्ट आहे. आता अशा सगळ्या वातावरणामध्ये जर आपण काहीच निर्णय जर घेणार नसाल तर मला असं वाटतं हा 2.5 ते 3 लाख कोटी टर्नओव्हर करणारा हा उद्योग आणि हा सोशली इकॉनॉमिकली इंडस्ट्री आहे. इतर इंडस्ट्रीसारखी इंडस्ट्री नाही आहे ही. हां. आणि अजून एक मागणी आम्ही करतो. आम्ही सांगतोय राज्य सरकारला सुद्धा की तुम्ही कोजेनची पॉलिसी एक्सटेंड करा. आज तुम्हाला वीज कमी पडते काय? आज लोड शेडिंग किती चाललंय बघतोय ना आपण. संध्याकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत 4,000 4,500 मेगावॅटचा शॉर्टफॉल आहे असं म्हणतात. म्हणजे असं कानावर येते आमच्या. एक्झॅक्टली मला फिगर्स काय माहीत नाहीत, पण ती चर्चा कानावर येते. लोड शेडिंग आहे निश्चित आहे. मग आता लोड शेडिंग असायची 2 कारणं असतील. एक तर आपल्याकडे पॉवर कमी आहे म्हणून असू शकते, किंवा त्या कालावधीमध्ये विजेची मागणी प्रचंड वाढलेली आहे आणि ती आपण मीट करू शकत नाही. आमचं म्हणणं असं आहे की ही कोजेनची पॉलिसी आम्ही मंत्रिमंडळात असताना 6.5 रुपयाची पॉलिसी केली होती. आता तुम्ही 4.5 रुपयावर आणलंय कोजन. 4.5 रुपयावर कोजन 1 रुपया युनिटला तोटाच आहे. ज्या कारखान्याचं कोजन 4.5 रुपयांनी जातं आहे त्याचं कॉस्टिंग काढून बघा, ते बॅगॅसची किंमत बघा किती आहे. आज अशी परिस्थिती ती कोजन केल्यापेक्षा ती बॅगॅस विकल्याला परवडतोय. जर इथेनॉलच्या किमती जर नाही वाढल्या तर आम्हाला डिस्टलरी चालवण्यापेक्षा आम्हाला मोलॅसिस विकल्याला परवडते आम्हाला. मग शेवटी हे जे दुष्परिणाम काय होतील? कोजन बंद झालं तर वीज कमी पडेल, इथेनॉल बंद झालं तर ग्रीन एनर्जी मिळणार नाही, आणि साखर उद्योग अडचणीत आला तर ग्राहकाला साखर मिळणार नाही. म्हणजे हे इतकं रिफ्लेक्टिंग सेक्टर झालेलं आहे आणि मला वाटतं मुख्यमंत्र्यांच्या लक्षात या गोष्टी आलेल्या आहेत आता. तर त्या पद्धतीने आमचा प्रयत्न आहे. हे चक्र आहे साधारणपणे एकावर एक असलेला अवलंबून. राज्यातले प्रश्न विचारतो. तुम्ही राजकीय पक्षाचे नेते आहात. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात शरद पवारांनी भाष्य केलं, कसं बघता ते सगळ्याकडे? मी मागं पण तुम्हाला सांगितलं होतं, विलिनीकरणाचा विषय हा ज्या त्या पक्षाचा जो प्रमुख असतो त्यांना तो अधिकार असतो. त्यामुळे आमच्याकडे तर कुठल्या प्रकारच्या या संदर्भातली काही विचारणा किंवा चर्चा झालेली नाही. ज्यावेळेस अजित पवारांशी बैठक झाली होती गोविंद बागेमध्ये, त्या बैठकीला देखील उपस्थित होता. त्या अनुषंगाने हा प्रश्न विचारतोय. तुम्हाला वाटतं विलिनीकरण होऊ शकतं? कारण प्रत्येक नेता सांगतोय की ही चर्चा सध्या परिस्थितीत थांबली आहे आणि ह्याला पुन्हा एकदा बळ मिळालं परवा सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली. आता वरिष्ठ लेवलला काय चाललं हे मला काही माहीत नाही. आता सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती की अजितदादा असताना 4 बैठकीला मी पण स्वतः होतो. आता ते सगळ्यालाच माहीत झालेलं आहे. आता ते परत परत सांगण्यात काही अर्थ नाही. दादांची इच्छा होती एकत्र करायची वगैरे, पण नंतरची काही इक्वेशन्स बदललेत किंवा आणखीन आता याबद्दल वरिष्ठ लेवलला चर्चा करतील. पण आज त्या पक्षाचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून तर आमच्यासमोर काही हिंमत कुठली झाली नाही. आता 20 तारखेला आमची मिटिंग आहे मुंबईला, सकाळी 11 वाजता मिटिंग ठेवलेली आहे. आता त्या मिटिंगमध्ये आम्ही विचारू काय पुढची काय दिशा आहे, काय धोरण आहे पुढचं. शरद पवारांनी काल एक वक्तव्य केलं की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे क्षमता असणारे नेते. त्यांना अनुभव असेल ना त्यांचा. म्हणजे शेवटी पवारसाहेब यांनी 60-65 वर्ष ह्या राज्याचं देशाचं नेतृत्व केलेलं आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या कामाचा अनुभव असेल म्हणून ते म्हणले असतील. एकंदरीत राष्ट्रवादी खरं तर हा पुढच्या पक्षाचा विषय आहे. मात्र राष्ट्रवादीकडे बघून सध्या परिस्थितीला तुम्हाला काय वाटतं?
कोणत्या राष्ट्रवादी? राष्ट्रवादी, अजित पवारांचे राष्ट्रवादी, सुनेत्रा पवारांचे आता काय ते महाराष्ट्र. आता सत्तेमध्ये आहेत सगळे आहेत. आता आम्ही जिल्हा परिषदला तर आम्ही एकत्र निवडून लढवली ना आम्ही सगळे, आणि एकत्र निवडून लढवल्यामुळे रिझल्ट दिला लोकांनी. एकत्र राहिल्यानंतर लोकांना ते पसंत पडतंय, लोक शिक्कामोर्तब करतात. हे बोलण्यापेक्षा कृतीमध्ये जाणवलं. मला असं वाटतं की कधी शक्ती जर एकत्र झाली तर त्याचा राजकारणात फायदा होतोच. होतील शक्ती एकत्र असं वाटते दोन्ही. त्याचा निर्णय वरिष्ठ लेवलला होतील. आता मी त्याच्याबद्दल काय सांगू शकतो? पण हर्षवर्धन पाटलांना काय वाटतं? मला वाटण्याचा काय प्रश्न नाही, कारण मी कुठल्या पक्षाचा अध्यक्ष नाही. शेवटी हे निर्णय मी पुन्हा पुन्हा सांगतो तुम्हाला, हे निर्णय पक्षाच्या ज्या प्रमुख पदावर बसलेली जी व्यक्ती असते त्यांनी घ्यायचे असतात. आणि जनरली पद्धत अशी असते की पक्षाच्या प्रमुखांनी जर ठरवलं तर मग ते खाली प्रमुखांशी बोलतात. ही पद्धत असते, डेमोक्रेटिक सिस्टीम आहे आपल्याकडं. त्यामुळं पक्षाच्या वरिष्ठ लेवलला काय आहे, आता असं आहे की इकडे पवारसाहेब अध्यक्ष आहेत आणि तिकडे वहिनी अध्यक्ष आहेत. त्यामुळं आता ते अध्यक्षाच्या स्तरावर चर्चा होईल का काय आम्हाला माहीत नाही. हे प्रश्न मी तुम्हाला का विचारतोय त्याचं कारण असं आहे की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आहात आणि अंकिता पाटील घड्याळ्याच्या चिन्हावरती निवडून आलं, त्याच्यामुळे हा तुम्हाला प्रश्न विचारतोय. नाही, आता असं आहे की त्यावेळेस सगळी मीटिंग झाली, एकत्र झालो सगळे आम्ही, आणि मग असा निर्णय झाला की आता वेगळं लढण्यापेक्षा आपण एका चिन्हावर लढायचं. आणि दादांच्या समोर चर्चा झाली, त्यामुळे निर्णय झाला. मग अशोक पवार असतील, मी असेल, शशिकांत शिंदेसाहेब असतील, सातारा आणि पुणे आणि सोलापूर, धैर्यशील मोहिते पाटील वगैरे सगळ्यांचं बसून निर्णय झाला हा. आता दुर्दैवानं दादांचा अपघात झाला, त्याची वाईट घटना घडली, अनपेक्षित झालं ते. आता ठीक आहे, याबद्दल त्यावेळची परिस्थिती, तो निर्णय होता. खूप धन्यवाद. तरी होते हर्षवर्धन पाटील, जे साखर महासंघाचे अध्यक्ष देखील आहेत आणि एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत, नेते आहेत. आता यांच्या बोलण्यातून अर्थ काय काढायचा हे मात्र प्रेक्षकांनी ठरवायचे. कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.